मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. यूपीएससी परीक्षेत आटपाडीच्या प्रवीण कोळपे यांनी यशाचा झेंडा रोवलाय. आटपाडी तालुक्यातील मिटकी येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील प्रवीण कोळपे यांना मोठे यश मिळालंय. प्रवीण कोळपे यांनी यूपीएससी परीक्षेत ऑल इंडिया 584 रँक पटकावत दणदणीत यश मिळवलंय. प्रवीण कोळपे यांच्या या मोठ्या यशानंतर आटपाडी तालुक्याला देशात मोठा बहुमान मिळालाय. आटपाडी तालुक्यातील छोट्याशा मिटकी या गावातील सर्वसामान्य कुटुंबातील प्रवीण उत्तमराव कोळपे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अर्थात यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवले. 584 रँकने उत्तीर्ण झालेल्या प्रवीणने आटपाडी तालुक्यासह सांगली जिल्ह्याचा लौकिक राज्यात आणि देशात वाढवण्याचे काम केले. या यशाने स्पर्धा परीक्षेसाठी धडपडणाऱ्या तरुणाईसमोर मोठा आदर्श प्रवीण कोळपे यांनी निर्माण केला. घरची परिस्थिती अगदी बेताची असलेल्या प्रवीण कोळपे यांनी जिद्दीने अभ्यास केला. वडील उत्तमराव कोळपे हे खरसुंडी येथे बँक मित्र म्हणून कार्यरत होते, परंतु कोविडच्या उद्भवलेल्या संकटात त्यांचे निधन झाले. परंतु वडिलांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रवीण कोळपे यांनी कठोर मेहनत घेतली. वडिलांच्या पश्चात आई वंदना कोळपे, लहान भाऊ प्रमोद कोळपे यांनी प्रवीण यांच्या जिद्दीला पाठबळ दिले. कराड येथील अभ्यासिकेच्या माध्यमातून चिकाटीने मेहनत करून प्रवीण कोळपे यांनी यूपीएससी परीक्षेत विजयाचा झेंडा फडकवला. बघूया या मोठ्या यशानंतर प्रवीण कोळपे नेमके काय म्हणतायत. निकाल 2 वाजता आला आणि निकालाचं नाव पीडीएफ खोली पीडीएफ मध्ये माझं नाव बघितल्यानंतर माझ्या आईचं काबड कष्ट, आजीची जी माझी भक्ती होती ती सार्थ झाली असं म्हणावं लागेल. आणि भावना तर ह्याच आहेत की आटपाडी सारख्या दुष्काळी तालुक्यातील मुलं पण ह्या परीक्षेचे स्वप्न बघून हे यश गाठू शकतात, हेच माझ्या यशातून अधोरेखित केले गेलं आहे. सुरुवातीपासून माझ्या वडिलांनी मला यूपीएससीचं स्वप्न दाखवलं होतं, पण अनफॉर्च्युनेटली ते 2021 मध्ये कोविडमध्ये वारले आणि त्यांचाच मला सुरुवातीपासून पाठिंबा होता. सगळ्यांच्या विरोधात जाऊन मला त्यांनी दिल्लीला थोड्या दिवसासाठी क्लासला पाठवलं आणि वडील वारल्यापासून माझी आई, आजी हेच माझे स्ट्रॉंग पिलर आहेत. माझा भाऊ जो की माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्यासोबत असतो. तो मला मेन्स वेळी मला अभ्यास करायला टाइम नव्हता तर तो माझं सगळं करायचा, कपडे वगैरे तेच धुवायचा. मला फक्त अभ्यास कर म्हणायचा. मी कराडला लायब्ररीला सकाळी जायचो, संध्याकाळी यायचो. तर भाऊ माझा पाठीराखा असं म्हणावं लागेल मला. माझ्या भावाचं ह्यामध्ये खूप मोठं योगदान आहे. माझी आजी, आई सगळ्यांचंच खूप मोठं योगदान आहे आणि हे यश त्यांनाच मी डेडिकेट करू इच्छितो. तशाच बरोबर माझे गावकरी असतील, माझे मित्रमंडळी असतील, पाहुणेरावळे असतील, त्यांनी सुद्धा मला सगळीकडून मदत केली. जे कोणी फायनान्शियल केली, कोणी इमोशनल केली. आणि या कॉम्पिटिशनमध्ये ज्यामध्ये 13 लाख मुलं परीक्षा फॉर्म भरतात, जवळजवळ 6-7 लाख विद्यार्थी परीक्षेला बसतात आणि त्यामधून पहिल्या 1000 मध्ये येणं आपल्या आटपाडीसाठी एक गर्वाची बाब आहे असं म्हणावं लागेल. अधिकारी झाल्यावर एक तरी समाधान वाटतंय, कारण दुसऱ्यांदा परीक्षा द्यावी लागणार नाही होपफुली. आणि वडील वारल्यानंतर माझ्या जसं सांगितलं माझ्या आईच दिवस रात्र कष्ट करायची. जरी त्या आजारी पडली तरी मला कधी तिने सांगितलं नाही की बाबा मी आजारी आहे, मला हे होतं ते होतं. त्यांचं मला म्हणायचं की तुझं तो अभ्यास कर, माझं मी करते सगळं मॅनेज. आणि हेच मला एवढं सांगायचं आहे की माझ्या यशामागं माझ्या पप्पा, आई, आजी सगळ्यांचंच खूप मोठं मोलाचं योगदान आहे. त्याचबरोबर माझा भाऊ माझ्या सावलीप्रमाणे माझ्या समोर राहिला. आता सध्या तिथं नाही तो, पण तो माझ्या सावलीप्रमाणे माझ्याबरोबर राहिला. हा माझा 6वा अटेम्प्ट आहे. इनफॅक्ट मागच्या वर्षी 6 मार्च 2025लाच माझाच इंटरव्ह्यू होता. आज एक बरोबर वर्ष झालं. त्या अटेम्प्टमध्ये मला काही यश नाही भेटलं, पण होपफुली आणि सगळ्यांच्या आशीर्वादामुळं त्यावेळेस मला 584 रँक भेटली आणि IPS नसेल तर IRS कस्टम तर भेटूनच जाईल. मला हेच संदेश द्यायचा आहे की तुम्ही चिकाटी सोडू नका. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील
तर तुम्हाला यश हे भेटणारच आहे. अभ्यास करत करत तुम्ही प्लॅन बी पण बघा, जर तुमच्याकडनं होत असेल तर. कारण प्लॅन बी असेल तर ते मेंटल कुशन थोडं राहतं आणि त्यामुळे आपण अभ्यास चांगला करू शकतो. आणि त्याचबरोबर एक अशी चांगली माणसं ओळखा आणि जे की तुम्हाला पाठिंबा देऊ इच्छितात. जसं माझ्या केसमध्ये माझी फॅमिली, माझे मित्रमंडळी असतील, अधिकारी वर्ग असेल, त्यांनी सगळ्यांनीच मला खूप मदत केली आणि वेळोवेळी गाईड केलं आणि हे यश मी त्यांनाच डेडिकेट करू इच्छितो. जिओ मराठी, ते धडक ते धडक.